बाळू भाऊ हा तुम्ही रात्री अपरात्री ते सरपंचाच्या माळ्याकडे जात नका जाऊ. कमून तिकडे आहे ना काहीतरी आवाज येतो रात्रीचा असं इवळण्याचा आवाज येतो. 100% ना भुतटकी तिथं खैस असन खैस. खैस असन. हा असे खैसन बीस खांदे घेऊन फिरलेलो आहे गावाकडे. मी घाबरत नसतो. येडा आहे का तू? अर्ध्या रातची काय यार स्मशानात जाऊन बसवतोय तर हे खैसन खुईस काय कुस्ती खेळन त्यांच्या संग माहिती आहे का तुला? असं तसं समजू नको तुम्हाला. मग हाडळ असन बहुतेक तिथं. मग हाडळ मला बघितलं पळून जाईन हाडळ. तिच्यापेक्षा डेंजर दिसतो मी तिला. तुम्हाला भूता खेळताची भीती नाही वाटत? अजिबात नाही. भूतन खेतन तुला सांगतो गंठन. अरे आमच्या गावाकडं ना एक माणूस होता. हा तो काय करायचा असा प्रत्येक असं माणूस त्याला कोणी दिसलं पैशावाला म्हण किंवा चांगलं त्याला असं वश करून घ्यायचा. मला थोडी फार येते बरं का जादू पण नाही. पण तो काय करायचा ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याच्याकडे जायचं असं त्याला वश करून घ्यायचा. अरे मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. मी त्याला बघितलं तो जो माणूस गेलाय की त्याच्याकडं ज्यांनी वश केलेला तो जायचा आणि त्याला त्याच्या हातातल्या अंगठ्या काय गळ्यातलं काय काढून द्यायचं. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. स्वतःहून काढून द्यायचं? स्वतःहून काढून द्यायचं. म्हणजे त्याला कधी नड लागली का लगेच त्याच्याकडे जायचं तो आणि ते त्याला काढून द्यायचं त्या गळ्यातलं हातातल्या अंगठ्या. असं कोणाला वश करता येतं? करता येतं. तो करीत होता. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. मला त्याच्यातलं येतं बरं का थोडं थोडं पण अजून मी काय असं पाहिजे तसं शिकलेलं नाही. थोडंफार येतं. हा गिराईक घेऊन येऊ का तुमच्याकडे? गिराईक? हा काय गिराईक बिराईक नको आणू. आलोच मी गिराईक. भिगी भिगी रात में. ओ सुजाताबाई थांबा ना. कुठं चाललंय? काय नाही घरी. आज निवांतच दिसतंय. हा निवांतच आहे. तुम्ही निवांत म्हणल्यावर मी पण निवांतच आहे. हा का? पण मला काय म्हणायचं हा होतं आहे निवांत वेळ आहे दोघांना पण चला पिक्चरला जाऊ. पिक्चरला? हा हो नको चेअरमन लोक काय म्हणतील. लोकांच्या आता काय लय घाण शब्द येतात पण आता मला देता येणार शिवाय त्यांना. तुम्ही लोकांचा विचार करायचा नसतो. लोक काय काही बी म्हणतील. तुम्ही चला ना माझ्यासोबत. नाही नाही ते बरं नाही वाटत. कसं ना हे तुमचं असं मग जा देवा. तुम्हाला पिक्चरला जर बरं वाटत नसेल तर आपण कुठं जर लांब फिरायला जाऊ. भंडारदरा किंवा त्या परिसरात मस्त गड आहेत भंडारदरा आहे तो आंबरेला फॉल आहे. आता धरण पण भरलंय मस्त पैकी तिकडं 2 दिवस राहू. नको नको चेअरमन ते बरोबर नाही वाटत. एखाद्या बाईने एखाद्या पुरुषासोबत एकटं फिरायला जायला ते योग्य नाही वाटत. मग आता गाव घेता का सगळं मग तुम्हाला बरं वाटेल. म्हणजे फिरायला सगळे दोघांनाच कसं तरी वाटत असेल ना तर मी 2-3 टेम्पो घेतो सोबत आणि मग जाऊ. असं असतं बाई. चला मस्तपैकी जीवाची आईश करून येऊ. नको चेअरमन तुम्ही जा मला नको खरंच नको. तुम्ही नाराज केलं बरं का चेअरमनला. अहो मी पार तुम्ही हा म्हणल्यास पार नाही करा अमेझॉन ते तुम्हाला दाखवून आणू शकतो. तो धबधबा दाखवू शकतो नाही करा आणि तुम्ही इथं साधे याला नको म्हणताय. चेअरमन खरंच सॉरी बरं का पण मी नाही येऊ शकत तुमच्या बरोबर. ते खरंच बरोबर नाही वाटत. ठीक आहे मग आता नाहीच म्हणल्यावर इथं काय आता काय तुम्हाला बळच थोडी आम्ही धरून येणार आहेत. या मग काय तुम्ही नाराज केलं बाई बरं का चेअरमनला. नाराज झाले होय? हा मग आता काय बरं बरं तरी पण सॉरी बरं का. चेअरमन बघू दुसरं कोणी येत असेल तर. काय म्हणतो गंठन? नाही शिजली डाळ. नाही ना राव. चला बसून बोलू. असं तुमच्या आहेत ना शिट्ट्या कमी पाडल्या. कसल्या शिट्ट्या कमी? मग जाळ लावितोय चुलीला लाकडं लावितोय पण काय डाळ शिजन. शिट्ट्या झाल्या असत्या ना तर बरोबर डाळ शिजली असती. आता कशा शिट्ट्या घ्या मग प्रयत्न करतोय राव पण ते काय व्हायनाच काही काय नुसते प्रयत्न चालू आहेत. तुम्हाला ती वशीकरण माहिती आहे? ऐकून बा वशीकरण वगैरे ते काय जुन्या काळात आहे ना लोक असे वशीकरण करायचे एखाद्या श्रीमंत बाईला किंवा माणसाला. बर. आणि ते वश झाला की गळ्यातलं सोनं हातातल्या अंगठ्या बिंगठ्या असे काढून द्यायचे. अरे धोटांदा असतंय ते गंटन. काय करण असते वशीकरण मोहिनी विद्या काही नाही. हे फक्त पोट भरीत लोक याच्या बाकी काय नसते. अहो आपला बाळूभाऊ आहे ना तो लहानपणापासून तांत्रिक मांत्रिक लोकांच्या सोबतीत राहिलेला आहे. उतारे बितारे टाकत असतो का माव नेऊन दिसतो. मग त्याला आहे ना थोडं थोडं नॉलेज आहे त्यातलं. वशीकरण भानामती चेटूक. काय बोलतो? हा त्या बाळ्याला बाळूला.
मी बाळू भाऊला तयार करतो. बाळू भाऊ आहे ना सुजाताबाई तुम्हाला वश करून देईन. त्याला थोडा खर्च येण्यासाठी. अरे काय येतंय त्या बाळ्याला, मला नाही खरं वाटत बा त्या बाळ्याला येत असेल म्हणून. अहो, मला सांगा ती शाली तुम्ही एवढे तिच्या माग माग पळत होते, तुम्हाला पटली का बाळू पटली? आयला खरं राव ते. तरी मी म्हणायचो काय त्या बाळ्यात हे नुसतं त्या चट्या पाट्याचा पायजामन ती मफलर ते काय इथं आम्ही बनियन मेड ना अमेरिकेचं वापरतोय आणि त्या बाळ्याच्या मागं पळत ती. मग आयला तू म्हणतो ते थोडं फार खरं वाटायला लागलं राव. बाळू भाऊनी 100% तिला आहे ना सामाजिक वशीकरण केलंय. हा का? अरे वा वा वा. तुम्ही थोडा खर्च करा, हात ढिल्ला सोडा, मी बाळू भाऊशी बोलतो, सुजाताबाईला वश करू आपण. पण सुजाताबाईचं सामाजिक वशीकरण नाही व्हायला पाहिजे. मग हे आपलं कौटुंबिक वैयक्तिक वशीकरण व्हायला पाहिजे. हा करू ना आपण. अरे 5,000 काय सुजाताबाईसाठी 50,000 खर्च करू आपण. त्याने आखी टीम जरी आणली ना, टीम ती वशीकरणाची तरी चालेल, पण काम नामी व्हायला पाहिजे. बाईनी नुसार चेअरमन 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 चेअरमनला कुठं ठेवून कुठं नाही असं करायला पाहिजे. काय हरकत नाही, तुम्ही हात फक्त ढिल्ला सोडा, पैसे तयारी ठेवा. खिस्सा मोकळा करीत पेरी तो मोकळा हात ढिला सोडित नाही, मुठच चाड्यावर. तिन्ही फ्यूज येतात, तिन्ही लाईटी येतात, स्टार्टच काय उठा ना. हो बाळू भाऊ, काय रे? किती वेळ झाला शोध येतोय तुम्हाला? काय आला? ती एक गिराईक भेटलंय, वशीकरण करायचे. अरे तुला मुद्दाम म्हणत होतो राव गांठ्या, तो तेच मानव घेतला का? गेलो बोलून सहज तुला मी तुम्हाला येतं ना वशीकरण? नाही ते त्या काळात होतं वशीकरण, आता कायच काय आता भाऊ, गेले ते दिवस. मला बाकी सांगू नका. तुम्ही एवढं मला वाढून चालून सांगितलं, मी सांगितलंय चेअरमनला. ते चेअरमनला आहे ना सुजाताबाईला वश करायचं. सुजाताबाईला वश करायचे? हा, मी चेअरमनला घेऊन येतो, तेवढं वश करून देतो. ऐ काही नको सांगू मला, मग ते त्या काळात होतं, आता काही नाही भाऊ. आता काय ते करा भाऊ, मी 1000 रुपये देतो तुम्हाला. 1000 रुपये देशील? हा, मी तो ऐकून घे ना, मी चेअरमन कोण घेणार नाही. मी देईन 1000 रुपये. हा ठीक आहे, जा तुला काय करायचं ते कर, पण मी 1000 रुपये तो ऐकून घेईन. हा, मग ती वशीकरण काय ती चेअरमन तुम्ही घोळ घाला, मी चेअरमनला पाठवून देतो, नाही घेऊन येतो जमले. ठीक आहे, तुला काय करायचं ते कर. चेअरमन आली. बाळ्या तूच लयच भारी, तू आसन तियन लयच भारी बसलाय. तू काय करतो इथं? आता धंदा करायचा म्हणलं काहीतरी बदलावं लागत आहे की नाही? ते जरा वशीकरणाचा विषय तेवढं घ्या मानव. घेतो ना मानव. कालच मी मंत्र उजाळून आणलेत. हा का? हा, गावाकडे गेलो न, हे गाडी इतक्या पाण्यात रातभर होतो, सगळे मंत्र उजाळून आणलेत आता. आयला पण बाळ्या तू बराच झापाय राव. हे अशी कला आम्हाला अगोदर सांगितली नाही तू. अशा गोष्टी कुठं सांगावं लागत का चेअरमन? बर गंठन काम करीन का ह्यो नक्की? आणि मग करीन ना भाऊ. सुजाताबाईला वश करायचे. वश? तो आपल्या डाव्या हाताचा खेळ आहे. तेच डाव्या हाताने उजव्या हाताने खेळ खेळा, सुजाताबाई वश करून द्या. त्यासाठी महत्वाचा एक निर्णय घ्यावा लागेल. निर्णय काय? काही करू आम्ही, तू फक्त सांग. ज्या व्यक्तीला वश करायचंय बर, त्या व्यक्तीचं एखादी आवडती वस्तू ती मला पाहिजे. आवडती वस्तू म्हणले गांठ्या, मग ती पर्स आणि त्या बांगड्याच आवडत्यात. तुम्हाला कसं काय माहिती? मीच घेऊन दिल्यात ना. हा, कुठलीही वस्तू चालन, पण त्या बाईची पाहिजे. आला पण मी नाही आणू शकत भाऊ गांठ्या. मी आत गेलो ना अख्ख्या गावाने जे काही आक्षेप घेतला तर तू ते मी नाही आणू शकत. ह्या वस्तू मग घरातच जाऊन आणावं लागणार. मी जातो, मी आणतो, पण त्याचे चार्जेस वेगळे लागतील. तुला काय चार्जेस? काय त्या चार्जेस व जीएसटी सहित देतो मी, पण तेवढंच आहे. पक्क बिल नाही भेटणार, कच्चं बिल दे. पक्क देऊ, बिलच देऊ नको तू, बिलच देऊ नको. ये घेऊ. कमले यार, तू झालं काय नेमकं? गप्प आहे. गप्प आहे?
अरे काल तर नीट होता ना, आज का मग पावसाळ्यात करून राहिलाय. मग आता तुला तर मी नीट नाही तर तुला काय करायचं, मी कशी पण राहू, तुझं काय रे? मी कशी बेर आहे कम यार, डोक्यात लागला काय तू? तुझं तर काय कधी काही असं तर तू नुसतं जळ कुठचे काळ ब्यांद्र्या जळ कुठं, अरे काय बोलू राहिलं तू? चेअरमन काय तुम्ही दिसना काही महिना इथं इथं असा नीट उभा राहा आणि मग बोल. अरे इथं उभा राहायचं आता मी काय त्यांना काही खाते का काय? तू नीट उभा राहा ना, असं काय चाळे करून राहिलाय? हो चेअरमन, तुम्हाला माझी काही काळजी बिळजी आहे का नाही? कामल्या असं छाताड ताणू नको, चेअरमन पुढे बुक्काच घालीन त्याच्यात. चेअरमन तुमचं काहीतरीच. अरे प्रेम आहे काऊन करते असं? तुम्ही कधीतरी ते सुजाता करायचं बंद करून जरा कमली करत जा ना. मला असं नाही आवडत त्याला काय आवडायचं? सुजाताबाईत काय असं आवडण्यासारखं? अरे तुझ्यात असं एवढा बदल कस काय झाला पण? आता बदल परिवर्तन निसर्गाचा नियम आहे, होतो बदल. तुम्ही पण बदल घडवा ना थोडा. अरे एवढा नसतो बदल होत, हे लयच मोठा बदल झाला. थोडासा घडवा ना काय बदल. चेअरमन प्रेम याचं काय प्रेम ते बघ. सांग ना तू. गप्प आहे. चांगल्या मिळाल्या. अरे मी काय सांगू राव, मग काल नीट होतं, रात्रीतून काय झालं काय माहिती याला? याला काय दवाखान्यात काय दाखवायचं का बघते. मलाच नाही कळलं रात्रीतून काय झालं काय नाही. सकाळी माझ्या आमूलाग्र बदल झाला. चेअरमन चला ना आता मोका घेतो का काय तू तिकडे? म्हणलो काढू राव, सांग ना तू. मी काय सांगू? चेअरमन अरे ते थांब तू तिकडे फिर बर, हे माय पुढे उराड ताणू नको. चेअरमन याचं दवाखान्यात काहीतरी बघ, जा घेऊन एकदा. जा. नाही भाऊ मला काम येतलंय. चेअरमन मला काय सोड रे, एकदा ना चेअरमन. अरे मी काय संध्याकाळी काय करताय? गप आहे. बाळू आपण खेळू ना हळू काही भाऊ द्या ना थोडा वेळ. काय होईल? बिल काय नाही माहिती, चल मला कामाला जायचंय सरपंचाकडे. आता दिवस आहे, संध्याकाळी उजाडल्यावर जर असं ऊर्जा येते. याला काही सांग बरं का गंठन, नाही याला मी फटकीन धरून. गंथन तू काय बोलायचं नाही मध्ये. बाळ्याने काय खोटाना करून ठेवलाय कुठं, आता दिसला पाहिजे फक्त बाळ्या मला. तुला मुक्काच देईन. बाळ्या, अरे काय करून ठेवलं तू ये? अरे तुला सुजाताबाईला वश करायला सांगितलं होतं मी, ह्यो कामल्या कस काय वश झालाय? हो चेअरमन, हा माझ्याकडे जी वस्तू आली की मी त्याच्यावर तोडगा केलाय, बाकीचं मला काही माहित नाही. अरे पण ह्यो किती मोठा उद्योग झालाय हा, बघ हे लागला बा हाय काय काय. त्याला काय होतं एवढं काय? मी तुम्हाला काय खाणार आहे का काय? अरे यार गपना तुझ्या डोक्यावर काय परिणाम झाला का काय? चेअरमन असं नका ना म्हणू. अरे गपना तू गपना काय अरे, गपना? मला असं नाही करायचं. असं नाही मग मी तुम्हाला जमूनच नाही देणार. चेअरमन तुम्हाला असले पण धंदे येतात का? अहो नाही ते तसं काही नाहीये. शी, हे असला चालतं का तुमचं कमल्या बरोबर? वाटलं नव्हतं. अहो तसं नाही हो सुजाताबाई, अहो गैरसमज होतोय तुमचा. काय त्याला? गैरसमज होताय ना तो, ज्यामुळे गपना तू. चेअरमन हा आता सुजाता नाही करायचं, आता कमली करायचं. आता कसली कमलीन काय बाळ्या, तुझं तर तोंडाच हाणणारी मी, हे काय करून ठेवलंय तू? कमलेश, माझ्याकडे एक पंजाबी ड्रेस आहे, एका पोरीने बाहेर दोरीवर वाळत घातला होता, मी ते उचललाय चालता देऊ का आणून तुला? शॉर्ट असेल तर बघ ना माझं चोमू ऐ, लावून. तिकडे चेमुच्या बाळ्या, तुझं तर वाहन आणि तोंड आणायला पाहिजे रे. ते कस काय हे असं करून ठेवलं तू? चेअरमन त्याचं काय झालं, ती माझीच चूक झाली. सुजाताबाईची इथं लय उचका पाचक केली, पण काही वस्तू काही भेटलीच नाही. मग रस्त्याने येता कमलेश दारात ते चप्पल भेटली, तीच बाळूभाऊला आणून दिली. म्हणजे हे सगळं तुझ्यामुळे झालं हे घंटे. आता मात्र तुला मी सोडित नाही. थांब आता आहे हो, ना. नाही, हो, वाहन- चेअरमन, नाही ना, नाही. थांब थांब, तो वाहन टाकीतो आता तू. थांब तू फक्त थांब तू ना. सरपंच नेहमी आहे ना गांठ्याला वाचवायच्या भानगडीत पडू नका तुम्ही. अहो झालं काय ते तर कळू द्या. लय कुटाणा करून ठेवलाय राव यांनी. काय केलं आता? आता तुम्हाला आमचं नाजूक दुखणं माहिती आहे, ती सुजाताबाई त्यांना वश करण्यासाठी यांनी मला बाळूकडे नेलं. मग बाळू म्हणला वशीकरण करावं लागन, त्याला एखादी वस्तू द्यावा लागन, म्हणून याला वस्तू आणायला पाठवली. सुजाताबाईची वस्तू आणायची तर यांनी त्या काय त्या कांबल्याची वस्तू आणली. आणि त्या कांबल्यावर त्या बाळूनी तंत्र मंत्र केलंय, आणि आता कांबल्याच वध झालाय. नको नको केलंय त्यांनी मला. अहो, कुठे या भाकड का तर लक्ष द्या तर राव. याच्या डोक्यात मला चप्पल घालू दे ऐका पहिले. तुम्ही हा ना त्याला पण माझा आधी ऐकून घ्या. अहो हे सगळं खोटं असतं, हे वशीकरण तोडगान बिडगान
हे सगळं खोटं असतं राव. अजिबात खोटं नाही. ह्या डोळ्यांनी पाहिले मी. कांबल्या पार लागलाय डोक्यात. पार तो स्वतःला पोरगी समजतोय आणि मला चेमू काय चेअरमन काय मुकाच घ्यायचा राहिला. असा बारगाड्यात ताणितोय, छाताड ताणितोय माझ्या पुढं. त्याला मला मुक्काच घालेल छातीत, तरी ऐका नाही तो. खरं सांगू का आता तुम्ही राग येऊन देऊ नका, नाराज होऊ नका. ज्यावेळेस तुम्ही बाळूला सुपारी दिलती ना याची, त्याच वेळेस बाळू मला येऊन सांगितलं होतं. आणि तो कमल्या तुमच्याकडे पाठवणारा मीच होतो. काय सरपंच असं असतं होय? माझा ह्यो सगळ्या एका प्लॅनचा भाग होता. अहो तुमचा झाला यो प्लॅन, पण सगळा पुढचा प्लॅन इसकाटला ना. आता ते सुजाताबाईंनी पाहिलंय लगट करताना कांबल्यानी मला, आणि सुजाताबाई म्हणली चेअरमनला अशी ना देत का काय. आता त्यांचा तर लय मोठा, आता कुठे गेलेत काय माहिती, त्यांचा लय मोठा गैरसमज झालाय. आता तुम्ही केलंय बरं काय, पण सुजाताबाई सुजाताबाई मी तेवढा गैरसमज काढून येतो आता. सुजाताबाई अरे काय घंटे आपल्या गावात एक का. मित्रांनो, आमच्यासारखं तुम्ही पण हसताय ना, परंतु या हसण्यासारखी अजिबात गोष्ट नाहीये. कुणाच्याही मांत्रिकाच्या तांत्रिकाच्या नादी लागू नका. हे असं वशीकरण तोडके बिडके काही नसतं. अजिबात पैसा वाया घालू नका, वेळ वाया घालू नका. आपल्या कामावर लक्ष द्या. आणि हे जे असे फसवणारे लोक आहेत त्यांच्यापासून तुम्ही नक्कीच लांब राहा. आणि धमाल प्रोडक्शनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका. धन्यवाद.